प्रभाग 14 क मधून भाजप उमेदवार विनोद कन्हेरे यांच्या प्रचार यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद. फुटाळा वस्तीतील नागरिकांकडून फुलांचा वर्षाव. हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती. पूर्ण पॅनल निवडणुकीत जिंकण्याच्या मार्गावर. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14 क मधून भाजपकडून उमेदवारी स्वीकारल्यानंतर उमेदवार विनोद कन्हेरे यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या प्रचार यात्रेदरम्यान परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होत आहेत. प्रभाग 14 मधून भाजपचे उमेदवार विनोद कन्हेरे यांनी उमेदवारी स्वीकारताच परिसरात आनंद आणि उत्साहाची लाट उसळली आहे. त्यांच्या प्रचार यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून शहरातील फुटाळा वस्तीतील नागरिकांनी प्रत्येक गल्लीत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यांचं पूर्ण पॅनल निवडणुकीत जिंकण्याच्या मार्गावर असल्याची प्रतिक्रिया उमेदवारांनी व्यक्त केली आहे. यावेळी फुलांचा वर्षाव करत, हार घालून तसेच औक्षण करून नागरिकांनी विनोद कन्हेरे यांना शुभेच्छा दिल्या. प्रचार यात्रेदरम्यान महिलांचा, ज्येष्ठ नागरिकांचा आणि तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. विनोद कन्हेरे यांनी यापूर्वी केलेल्या विकास कामांमुळे आणि जनतेशी असलेल्या थेट संपर्कामुळे त्यांच्यावर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी विनोद कन्हेरे त्यांच्या संपूर्ण पॅनलसह विजयी होतील, असा ठाम विश्वास परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. एकूणच प्रभाग 14 मध्ये भाजप उमेदवार विनोद कन्हेरे यांच्या प्रचारामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून आगामी निवडणुकीत त्यांना भक्कम जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे. कुठले प्रमुख मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीच्या रणनीतीत नागपूर महानगरपालिकेचे जे मुद्दे असतील, सफाई, विद्युत, पाणी, हे मुद्दे घेऊन आम्ही या इलेक्शनला कंडक्ट करतोय आणि लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवावा एवढं सांगतोय. कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात नागपूरचा विकास तुम्ही पाहिला असेल. माननीय नितीनजी आणि देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात नागपूर प्रचंड डेव्हलप झालेला आहे. मोठाले प्रोजेक्ट इथे उडान पूल पहा, रोड पहा, त्याच्यानंतर मोठमोठ्याले इन्फ्रास्ट्रक्चर इथे उभे झालेलं आहे आणि त्याच्या भरोश्यावर नागपूरचं डेव्हलपमेंट होत आहे. तेच मुद्दे घेऊन आम्ही सामोरं जातोय. येणारं नागपूर हे वेगळ्या पद्धतीचं आणि डेव्हलप नागपूर आहे. प्रभागात जेव्हा फिरताय तुम्ही, काय लोकांचा प्रतिसाद येतोय? काय लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, पण 4 वर्षापासून नगरसेवक नसल्यामुळे कुठेतरी कामाची कमतरता प्रशासकांमुळे झालेली आहे. कुठे कचऱ्याचा समस्या असेल, कुठे पाण्याची समस्या असेल, कुठे विद्युतची समस्या असेल. पण येणारं जे इलेक्शन झाल्यावर, जे निवडणूक झाल्यावर जे महापौर बसतील आणि जे भाजपचं सरकार आलं इथे, ट्रिपल इंजिन सरकार, म्हणजे लोकसभेतही आमचं सरकार आहे, विधानसभेत आहे आणि जर कॉर्पोरेशनला आमचं सरकार आलं तर डेव्हलपमेंट निश्चित आहे आणि जेवढे समस्या असेल त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. प्रभागाच्या नागरिकांना काय अपील? प्रभागाच्या नागरिकांना एवढंच अपील करतोय की आपण जे मतं देताय ते पूर्ण समस्याच्या भरोश्यावर, म्हणजे समस्या सॉल्व्ह होतील आणि होतात आहे. नागपूर कसं होतं 10 वर्ष अगोदर आणि आज कसं आहे हे पाहूनच त्यांनी आम्हाला मतदान करावं आणि येणारं डेव्हलपमेंट चांगलं होईल याची मी शाश्वती देतो. मतदान करा, सांगतंय संविधान. शहराच्या विकासासाठी तुमचं एक मत तुमच्या शहराचं भविष्य घडवतं. 15 जानेवारी रोजी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करा. नागपूर महानगरपालिकेद्वारे जनहितार्थ प्रसारित.